विनय काकांचं आणि तुमचं रिलेशन याविषयी आता मला तुम्हाला विचारायचं. कॉलेजमध्ये असताना सर आले होते आम्हाला शिकवायला, मी रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना. आणि जसं सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, ते पहिलं त्यांचं इम्प्रेशनच एवढं पडतं ना की माणूस ओढला जातो. तसा मी ओढला गेलो. 12वी FY SY TY त्याच्यानंतर काही वर्ष सतत मी त्यांच्याचबरोबर असायचो. पण त्यांनी मला कधी शिष्य म्हणून असं हे केलं नाही. ते सांगायचे की तू माझा मानसपुत्र आहेस. वा. त्यांच्याकडून घेण्यासारखं जे घेतलं मी, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी लोक म्हणत असतील की ते खूप माजोरडे होते. होते ना, पण ते खरे होते. आज एकही इंडस्ट्रीत असा एकही माणूस नाही जो त्यांच्याबद्दल वाईट बोलेल. म्हणतील अरे अद्वा बोला, हो बोलायचं, पण बरोबर बोलायचं, खरे बोलायचे. हा त्यांच्याकडून गुण घेण्यासारखा होता आणि तो मला असं वाटतं की तो मी घ्यावा. जसं अवधूत तयार झाला, जसं संजय तयार झाला, तसे अजून काही लोक आहेत. जसं मुक्ता बर्वे, तिने ह्या नाटकाचे कॉस्ट्यूम केलेत. ती आज ग्रेट ॲक्ट्रेस आहे, आपण सगळे ओळखतो, पण तिने कॉस्ट्यूम केले. अतुल परचुरे, त्याने अनाऊन्समेंट केली आहे. त्यानंतर सुनील बर्वेचा फोन आला होता. बरेच जणांचे जे जे त्यांच्याबरोबर राहिले सगळ्यांनी स्वतःहून फोन करून की काही असेल तर सांग. संजय दादा, सरांचं आणि तुमचं नातं कसं होतं? विनय आपटे वॉज लाईक माय फादर. कारण मी जसं आल्याला म्हटलं की या इंडस्ट्रीत मी जो उभा आहे, मी काम करतोय किंवा मी काम करू शकतोय किंवा लोक मला ओळखतात, त्याचं एकमेव कारण विनय आपटे. कारण एक साधा किस्सा सांगतो. मी ज्यावेळी कॅमेरामॅन म्हणून असा स्थिरावत होतो, म्हणजे एक सिच्युएशन अशी होती की जेव्हा असिस्टंट कॅमेरामॅनचं काम मी करू शकत नव्हतो आणि कॅमेरामॅनचं काम मला मिळत नव्हतं. अशी मध्ये 3 वर्ष गेली जेव्हा मी कामच करू शकत नव्हतो. इंडस्ट्रीमध्ये मला कामच कोणी देत नव्हतं. त्यावेळी विनय सर माझ्या मागे उभे राहिले. त्यांनी मला एक सिरियल ऑफर केली. त्यावेळी ना मी थोडा फिल्मवाला होतो ना, तर मला सिरियलचा पॅटर्न, सिरियलचं लाईटिंग आणि सिरियलचं पॅटर्न करताना ना खूप वेळ लागायचा. तर इमिजिएटली प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स दे रिॲक्टेड कि अरे यार इसको तो निकालना पडेगा, ये कॅमेरामॅन कैसे परवडेगा अपने को. त्यावेळी विनय आपटे नावाचा माणूस माझ्या मागे उभा राहिला आणि ही सेटवर त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं प्रोड्युसरला, जर सिरियल विकायची असेल तर संजय जाधव पाहिजे. संजय जाधव असेल तर मी काम करेन, नाही तर मी करणार नाही. तो जो इनहेरंट माज होता ना विनय आपटे नावाचा, आणि आय डोंट नो, समाव आम्ही सगळेच तो कॅरी करतो. मी म्हणा, संजय म्हणा, किंवा राईट फ्रॉम महेश मांजरेकर टू एव्हरीवन. ती लेगसी जी कंटिन्यू झाली आहे की नॉर्मली आम्ही आलो की आधी ॲटिट्यूड आत येतो आणि मग आम्ही आत येतो. या नाटकाच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज कलाकार आलेले आहेत. पण या नाटकात आणखीन एक कलाकार आहेत ज्यांचे आम्ही खूप फॅन आहोत सर. आणि त्यांना इकडे बोलवणं हे तसं शक्य होत नाही, कारण ते खूप बिझी असतात. ते मागे एकदाच आले होते. त्यांना खूप सिक्युरिटी असते आणि ती सिक्युरिटी पहिल्यांदा येते, मग ते येतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात भाऊ कदम यांचं. ओके, एरिया सिक्युअर. हाँ सर, एरिया सिक्योर. एक मिनट, कुत्र्याची भीती वाटते मला. पीछा. एक मिनट सर, सिक्युरिटी सर. प्लीज सर, सिक्युरिटी. सर मागे आहे सर, सिक्युरिटी सर. कुत्रा येऊ दे, तू सर इकडे प्लीज, सस्पेक्ट सर. एक मिनिट सर, मागे या सर, मागे या सर. एक मिनिट सर, प्लीज हात वर करा सर, प्लीज हात वर करा सर, प्लीज. अरे बापरे, संशय. अच्छा, फ्रिस्किंग. काय भजी. कालची आहे सर. काल कुठे शूटिंग होतं सर? सकाळच्या नाश्त्याची. एक मिनिट, मला परत चेक करावं लागेल जरा. का पाव असेल तर भूक लागली. अरे कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत का चांगले? मला का नाही संजय जाधवांना विचारायचं मला. मी ते रानभुलची ॲडव्हर्टाईज बघितली. तुम्ही काहीतरी ते काय करतात ते
त्यात प्रकाश काय म्हणते त्याला प्रकाश योजना, प्रकाश योजना. हा 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 म्हणजे काय असतं नेमकं काय करायचं असतं त्यात? लाईट्स केले ते. अच्छा लाईट. बर बर बर. मग ते माझ्या घराची वास्तू शांत आहे तर चायनीज बल्ब बसवायचे त्यात. काय करायचं? चायनीज बल्ब बसवायचे आहेत घराला. लाईट देत नाहीत ते. नाही देता 3 पिन देता का 3 पिन? पहिल्यांदा संजय जाधवांना प्रश्न विचारतो. हा, बोला, की सर. सर एका मी तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये वाचलेलं आहे का तुम्हाला हॉलिवूडचं पण काही कार्य करायचं आहे, पिक्चर करायचं आहे अशी तुमची मानस आहे सर. कार्य करायचं. हा, म्हणजे तुम्हाला जर असं जर समजा करायचं असेल ना सर तर माझ्याकडे 2-3 टायटल रेडी आहे हॉलिवूडचे. सर काय टायटल रेडी आहे? चांगले चांगले आहे सर. जेम्स बॉन्डला फक्त लढ म्हणा, लॉर्ड्स ऑफ रिंगा रिंगा, टर्मिनेटर म्हणतो आई शपथ. एक तर जबरदस्त आहे सर. कुठला? रॅम्बोची दुनियादारी. तर मागे पुढे पिक्चर करायला तर सर जरा ह्या टायटलवर विचार करा सर. काही नाही. मंडळी, रानबुल ही फक्त कलाकृती नाहीये तर ती गुरुदक्षिणा आहे या सगळ्या मित्रांनी त्यांच्या शिष्यांनी आपल्या गुरुला दिलेली. पण आता या मंचावरती मी एका अशा व्यक्तीला आमंत्रित करणार आहे ज्या खरं तर विनय आपटे यांच्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि विनयजींना ज्यांनी सगळ्यात जवळून अनुभवलेलं आहे त्या म्हणजेच त्यांच्या पत्नी वैजयंती आपटे. आपण अतिशय मनापासून या मंचावरती त्यांना आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या वैजयंती आपटे यांच्यासाठी. मॅम, तुमचं मनापासून या मंचावरती स्वागत. सरांच्या दराऱ्याबद्दल प्रत्येक जण इथं बोलतो, पण घरात सर तसेच होते, तेवढा दरारा होता? नाही खरं तर. अच्छा. दरारा म्हणजे मला वाटायचा, सुरुवातीला खूप भीती वाटायची, आमचं नवीन लग्न झालं, पण नंतर हळूहळू सवय झाली. आणि दरारा म्हणजे तसा ना, खरं म्हणाल तर आता सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी बोललं आहे की विनयजींचा स्वभाव हा खूप वेगळा होता. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व जे आपल्याला वाटतं बाहेरून की खूप रांगडं किंवा खूप रागीट, खूप कठोर असं वाटायचं सगळ्यांना, पण प्रत्यक्षात असं नव्हतं खरं म्हणाल तर. की मनाने ते अतिशय चांगले होते आणि खूप ॲडजस्टेबल स्वभाव होता. म्हणजे नवरा बायकोंमध्ये वादाचे प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात अनेकदा येतात, तसे आमच्याही यायचे, पण असा कधी वाद वाढवला नाही आम्ही. आणि आमच्या दोघांचं एक तत्त्व होतं की किती दिवसभरात वाद झाले, भांडाभांडी झाली, तरी रात्री एकमेकांना गुड नाईट म्हणायचं आणि वाद संपवायचा तिथेच. ह्या नाटकाने एक हिरो म्हणून जे वलय निर्माण होतं एखाद्या कलाकाराला, ते वलय विनयला ह्या नाटकाने दिलं. आणि एक सुपर हिरो किंवा असं आपण म्हणू ना की आजच्या काळात आपण म्हणतो सुपरस्टार, तर ते रंगमंचावरचा सुपरस्टार की ज्याच्या एंट्रीला टाळ्या यायला लागल्या ह्या नाटकात. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.